आज प्रगतशील लेखक संघ अहमदनगर, ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या सर्वांच्या वतीनं युवक विद्यार्थी जिल्ह्याचं शिबिर आपण घेत आहोत। त्या शिबिरासाठी जे पाहुणे लाभलेले आहेत त्यांचं आपण इथे स्वागत करत आहोत। तसेच आज जे युवक विद्यार्थी इथे आलेले आहेत, काहीतरी शिकण्यासाठी आलेले आहेत, त्यांचंही आपण या सर्वांच्या वतीनं स्वागत करत आहोत। हा जो आपण शिबिर घेत आहोत, मग एक गाणं लावलं होतं आपण शिकणाऱ्या भावावर, संभाजी भगतचं। आपण कॉलेजमध्ये शिकतो, सर्व कॉलेजमध्ये आपण शिकल्यानंतर काही गोष्टी ज्या असतात, म्हणजे आपल्याला राजाचा इतिहास असतो, सरदारांचा इतिहास असतो, राण्यांचा इतिहास असतो, पण त्या काळात कुणी जनता असेल ना आपल्यासारखी, त्यांचा इतिहास कुठं आहे? जे कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकवत नाहीत ते आपण विद्यार्थ्यांना, कॉम्रेड सुलाबाई आदमाने आणलेत, कृपया त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं, की जे शाळेत शिकवत नाहीत ते आपण इथं शिकवणार आहोत। आणि काही ज्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, की ते उहापोह करतीलच, मी काही जास्त गोष्टी सांगणार नाही। पण ज्यावेळेस आपलं मंच टीव्हीचं उद्घाटन होतं त्यावेळेस मी काही गोष्टी बोललेलो आहे। तुम्हाला एक उदाहरण सांगतो। पिकासो सगळ्यांना माहिती असेल, आपण कला क्षेत्रातले आहोत। पिकासो एक मोठे चित्रकार होते आणि ते एका कार्यक्रमाला आले। त्यांचं नाव ऐकल्यामुळं आपल्या ताई जशा प्राध्यापिका आहेत, किंवा शालिनीताई आपल्या त्या पण प्राध्यापिका आहेत, असे त्यांच्याकडे गेले आणि म्हटले की मला आहे ना चित्र काढून द्या, चित्र काढून द्या। म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं की चित्र काढण्यासाठी जी साधन सामुग्री लागते ते तुम्ही घेऊन आला आहात काय? ते नाही घेऊन आले। म्हणले मग मी नंतर, पिकासो म्हणले मी नंतर चित्र काढून देतो। ते म्हटले की नाही, मला आत्ताच चित्र पाहिजे काढून। तर पिकासोनी आपल्या खिशातील डायरी काढली आणि पेननी एक 10 मिनटं काहीतरी खरडलं आणि त्या मॅडमला सांगितलं की मार्केटमध्ये तुम्हाला ह्याचे $1000 मिळतील। तर मॅडमला वाटलं काय 10 मिनटं खरडले साध्या कागदावर, याचे $1000? त्या काळातली गोष्ट आहे। ज्यावेळेस ते मॅडम तज्ज्ञ माणसाकडे घेऊन गेले, ही पिकासोनी मला काढून दिले आणि याची किती किंमत मिळेल, तर त्या तज्ज्ञ एक्सपर्ट असतात प्रत्येक क्षेत्रातले, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला याचे $10,000 मिळतील। म्हणजे किती झाले ना? तर ते मॅडमला शॉक बसला नाही का? ते मॅडम परत पिकासोकडे गेल्या, त्यांची वेळ मागितली आणि म्हटले की तुम्ही जे 10 मिनिटात चित्र काढलंय, मी वर्षभरात एकच चित्र काढी, पण मला ते चित्र काढायला शिकवा। ते म्हणले तुम्हाला एक 20 वर्षाचा वेळ द्यावा लागेल। 20 वर्ष? ते म्हणलं 20 वर्ष कशाला लागतं हे चित्र काढायला? ते म्हणले मी जे 10 मिनिटात चित्र काढलं ही माझ्या गेल्या 30 वर्षाचं तपश्चर्या आहे। 30 वर्ष मी तिथं अभ्यास जे केलेला आहे त्याच्यामुळे मी 10 मिनिटात हे चित्र काढलं। एखादा कवी 5 मिनिटात कविता लिहितो, तो 5 मिनिटात कविता लिहित नाही, त्याचा गेल्या 20-30 वर्षाचा अभ्यास असतो, त्यानं तेवढा अभ्यास केलेला असतो। त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्याच्या पाठीमागे आपलं खूप, म्हणजे आपण घेतलेले कष्ट असतात, तपश्चर्या म्हणणार नाही, खूप कष्ट असतात आपण त्यासाठी घेतलेले। काही गोष्टी फक्त कला लेखकाच्या संदर्भानेच नाही तर यूथ आणि स्टुडंटचं पण आहे।
विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहे सर बोलतीलच. युवकांचे सगळ्यात मोठा प्रश्न हा बेकारीचा आहे, सगळ्यात मोठा. आपण ज्या हॉलमध्ये बसलोय आत्ता, ही बिल्डिंग आयताकृती आहे, बरोबर आहे ना. मी साध्या साध्या गोष्टीतून तुम्हाला सांगतो, मी काय जास्त ह्याचं सांगणार नाही. आणि हाच जर पाया त्रिकोणी असता तर बिल्डिंग आयताकृती झाली असती का? नाही. किंवा हा पाया जर चौकोनी असता तर बिल्डिंग आयताकृती झाली असती का? तर 100% नाहीच आहे. म्हणजे कुठलाही समाज, कुठलाही, त्याचा एक पाया असतो. पाया म्हणजे त्याच्या पाठीमागची अर्थव्यवस्था. ती अर्थव्यवस्था कुणासाठी राबते? जर ती गरिबांसाठी राबणारी असेल तर तिथं कुणाचं राज्य येतं? गरिबांचं. सामान्य लोकांसाठी राबणारी असेल तर सामान्य लोकांचं येतं. पण आज भारतातली अर्थव्यवस्था जर बघितली आपण, तर मला नाही वाटत ती सामान्य लोकांसाठी राबणारी आहे. LIC सगळ्यांना माहिती असेल, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. भारतभरात खूप मोठे मोठे प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या. दिल्लीचं एक ऑफिस आहे, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, म्हणजे समाज कल्याणचा ऑफिस म्हणतो. ते ऑफिस जीवन निगम म्हणून बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये शिफ्ट केले. ती LICची बिल्डिंग आहे, जीवन निगम. मुंबईमध्ये त्यांचं मरीन ड्राईव्हला खूप मोठं ऑफिस आहे. LICची प्रॉपर्टी किती माहिती का? 36 लाख कोटी. बस सरकारचं काय त्यात आहे का रुपया? उलट सरकारला ते पैसे देत आहे. म्हणजे तुम्ही कुठंतरी बघितलं असेल की विकासाच्या डेव्हलपमेंटच्या ज्या योजना आहेत, LICने त्यांना पैसे दिलेले आहेत. सर पुढे येऊन बसा तुम्ही, पुढे या, पुढे. आणि विकायला काढली आहे, कितीला काढायला पाहिजे? मी बेसिक बरोबर बोलते बरं का. तुम्हाला वाटेल की अर्थव्यवस्थाच पाया आहे सगळ्या गोष्टीचा. 36 लाख कोटीची कंपनी सरकारने विकायला काढली 6 लाख कोटीला. 6 लाख. नफा किती झाला? 30 लाख कोटी. जर आकडे जर लिहायचे म्हणले ना, ताई गणिताची शिक्षिका आहे तर ते किती शून्य आहे ते ताईला विचार करून सांगायला लागते. आत्ता एवढा मोठा आकडा येतो. आणि ह्या 6 लाख कोटीचं काय होणार आहे? जे 6 लाख कोटीला समजा आमच्या कार्तिकला जर ती कंपनी विकून टाकली तर तो 30 लाख कोटीचा मालक झाला तर उद्या हेलिकॉप्टर घेऊन फिरेल की नाही फिरेल? म्हणजे भारतात लोक श्रीमंत कसे होतात हे बघा. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, ह्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो बरं का. आपले रोजगार नष्ट होत आहेत. ज्यावेळेस आपण आरक्षणासाठी लढतो ना, आरक्षणासाठी लढतो, सरकारी जॉबच नाही तर आपण म्हणजे वाघ मॅडमशी बोलताना मी बऱ्याच वेळा चर्चा केली की आपण परिणामावर बोलतो. कुठलीही कलाकृती परिणामावर येते. आणि जर अजरामर कलाकृती करायची म्हणलं ती कारणावर आली पाहिजे. कारणावर. समजा एखाद्याला कॅन्सर झाला तर कॅन्सरच्या म्हणजे तिचं अंग दुखेल, त्याला ताप येईल, थंडी वाजेल. मग एखाद्या डॉक्टरने जर त्याला पेन किलरची गोळी दिली, मग तो शांत झोपी जाईल. जोपर्यंत त्या गोळीचा पावर आहे तोपर्यंत शांत झोपी जाईल तो. मेन कारण काय आहे? त्याला झालेला कॅन्सरचा ट्यूमर कारण आहे. पण डॉक्टर तुम्हाला औषध कुठलं देतोय? पेन किलर देतोय. तर त्याच्या दोनच गोष्टी आहेत त्या डॉक्टरच्या. एक तर तो डॉक्टर धूर्त आहे किंवा मूर्ख आहे. मूर्ख या अर्थानं त्याला आजारच कळाला नाही, आणि धूर्त या अर्थानं त्याला आजार जर कळाला तर तुम्हाला मारायचं आहे. मुख्य गोष्ट आहे ना. मग माणसं वेदनावर लिहितात. पण वेदनांची कारणं काय आहेत? वेदनांच्या कारणावरती माणसं लिहित नाहीत. तर त्या वेदनांच्या कारणावरती लिहिलं गेलं पाहिजे. सांगायचा मुख्य मुद्दा असा आहे की सरकारी जेवढं परमनंट उद्योग आहेत सरकारनं सपाट आलेले खतम करून टाकायचं. आज जे BA BCom होऊन बाहेर पडलेत ना, त्यांना रोजगाराचा प्रश्न त्यांच्यापुढे सतावतोय. मुख्य प्रश्न आहे. आणि अनेक तरुणांचे लग्न त्याच्यामुळे अडकून पडलेत. अनेक तरुणांचे. हा तरुणांचा प्रश्न आहे की नाही आहे? दुसरी गोष्ट आहे की सर प्राध्यापक आहेत, मॅडम प्राध्यापक आहेत. एकाच कॉलेजमध्ये ग्रँटेबल आणि नॉन ग्रँटेबल असं आहे. म्हणजे एकीकडं 2.5 लाख पेमेंट आहे प्राध्यापकाला, एकीकडं 10,000 आहे. ही विषमता आहे की नाही? दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी काय आहे? परमनंट त्याच कॉलेजमध्ये जी परमनंट तुकडी आहे तिला फी कमी आहे, आणि त्याच कॉलेजमध्ये जी नॉन ग्रँट तुकडी आहे तिला नॉन ग्रँटचे पैसे भरावे लागतात. हा प्रॉब्लेम आहे नाही विद्यार्थ्यांचा? आहेच ना. आपण कला साहित्य संस्कृती ज्यावेळेस ह्या गोष्टी बोलतो
ते त्याच्यामध्ये ह्या गोष्टी येतात की नाही येत? लोकांच्या जगण्या मरण्याच्या गोष्टी आल्या पाहिजेत की नाही आल्या पाहिजेत? म्हणजे आपण प्रगतशीलचं घेतलं त्यावेळेस आपण एक त्या कविता लिहिली होती होचिमिन्हची. होचिमिन्ह हे व्हिएतनाममधले महान मोठे क्रांतिकारक होते. त्यांनी जगात अमेरिकेचा पूर्ण पराभव केलेला एकमेव देश आहे व्हिएतनाम. चिमुकला देश आहे, पूर्ण पराभव केला. 20 वर्षात त्यांचे 20,000 सैन्य आणि 5,000 विमानं चिमुकले व्हिएतनामी पाडली अमेरिकेची. म्हणजे तुम्ही जर त्याच्या पिक्चर आहेत, एक B-12 म्हणून एक विमान होतं त्यांचं त्यावेळेस, B-12. तर ह्यांच्याकडे यंत्रणाच नाही ते विमान ओळखायची. मग त्यांनी काय केलं, जे पकडलेले पायलट येतं त्यांना विचारून घेतलं की ते दिसतं कसं विमान, आणि त्याच्या लाईटवरून ते विमान पाडले त्यांनी, लाईटवरून. म्हणजे त्याचे लाईट्स कसे दिसते, ते मोठं दिसते, मग ते B-12 विमान पाडले त्यांनी. तर त्यांची एक कविता आहे. कविता काय आहे? प्राचीनांना आवडायच्या कविता. ऊन, वारा, पाऊस, निसर्ग, सौंदर्य, धुके, धुळू, पण आवडायच्या ना. पण आज लिहिल्या पाहिजेत कविता लोखंड आणि पोलादाला समाविष्ट करून. आणि कवीलाही माहीत असलं पाहिजे हल्ला कसा करायचा. कवीला काय माहीत असलं पाहिजे? हल्ला कसा करायचा. म्हणजे विचारवंताची ज्यावेळेस वेळ येते ना, कला साहित्य संस्कृतीच्या अंगाने ज्यावेळेस आपण बोलतो, विचारवंताची ज्यावेळेस वेळ येते, विचारवंतानं कुठंतरी एसी रूममध्ये भरसून पुस्तकाचे ढीगच्या ढीग लिहित बसायचे का त्या तिथं धगधगणाऱ्या आमच्या युवक विद्यार्थी कामगारांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारायचा? खरा विचारवंत कोण? जो पुस्तकाचे बाळ लिहून मार्केटमध्ये विकतो तो, का जे पुस्तकं लिहिण्यात त्याला काही इंटरेस्ट नाही पण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जो लढतो तो? आज युवक विद्यार्थी शेतकरी सगळ्यांचे प्रश्न गंभीर झालेले आहेत. महिलांचे ज्यावेळेस आर्थिक गोष्टी प्रॉब्लेमॅटिक बनतात, आर्थिक गोष्टी, त्यावेळेस अडचण निर्माण होते. घरातले वाद पण त्याच्यातून होतात तयार, म्हणजे घरेलू हिंसा पण त्याच्यातून होते. म्हणजे गेल्या 15 वर्षापासून मी तर सिद्धार्थनगर झोपडपट्टीत काम करतो. ते लोक काय करतात, लय टेन्शन आलं ना की 10 रुपये, आता 20 रुपयाला झाला असेल, 10 रुपयाचा तांब्या असतो हातभट्टीचा, फुल होऊन जायचं, गटारात लोळतंय कुठं जग बीग सगळं विसरून जायचं, खड्ड्यात गेलं, टेन्शन मुक्त व्हायचं. पण ह्यानं उपयोग आहे का? नाही. तुम्हाला एकट्याची समस्या नाही सोडवायची, तुम्हाला या समूहाची समस्या सोडवायची. मी अगोदर जे म्हणलं ना, हे बिल्डिंगचा पाया, हा पाया आपल्याला बदलायचा आहे. ह्या पायात दोष आहे ना, पायात दोष आहे. कारण आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण महाग झाले, त्यांना फी भरायला परवडत नाही. म्हणजे सरांच्या DCSला मी भायती सर आले होते आपल्या इथं लेक्चर द्यायला, तर झावरे सरांशी मी आणि आम्ही तिघच बोलत बसलो होतो, झावरे सर, मी आणि भायती सर. मग ते म्हणले आमच्या DCSची ॲडमिशन काही कधी 100% फुल झाले नाही. तर म्हटलं कारण काय त्याचं? म्हणजे लोकांना फी भरायला परवडत नाही. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे का नाही फीचा? फी भरायला परवडत नाही. आणि जे पोरं शिकून बाहेर पडलेत त्यांना नोकऱ्यांचा प्रश्न आहे. मग निश्चितच काही ना काही प्रॉब्लेम त्या पायात असेल की नाही. मग पायाचा जर प्रॉब्लेम आहे तर आपण काय करतो, तोडफोड करतो ना बिल्डिंगची, इंजिनियर आणतो, काय दोष शोधतो. हे जे दोष शोधायचे साहित्य संस्कृतीमधून ते दोष शोधले पाहिजे. ते दोष शोधायचे आणि त्याच्यावर उपाय पण सांगायचे, निश्चित शोधायचे नाही. मोडलेल्या काट्याच्या वेदना, त्याच्या पायात मोडलेल्या काट्याच्या वेदना तो सशक्त मांडू शकतो का रिसर्चवाला मांडू शकतो? हां, आता तुला कसं दुखतंय, आता काय होतंय. ज्यावेळेस तुमच्या पायात काटा मोडन त्यावेळेस तुम्ही ते सशक्त मांडणार. आपल्याला या गोष्टीचे अनुभव आले पाहिजेत. आज हे सगळे तुमच्याशी बोलतील, मी जास्त काही बोलत नाही. कला साहित्य संस्कृती, युवक विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला. आज महागाई वाढली की नाही वाढली? 25% महागाई वाढली आहे. ज्याचा 10,000 पगार होता ना तो 7,500 झाला आहे, एवढी महागाई वाढली. लोकांना पेट्रोल टाकायला परवडत नाही आहे, गॅसच्या टाक्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, एवढी महागाई वाढली आहे. पण अर्थव्यवस्थेवरती जर बोललं ना आपण तर लोक समजून घेत नाही आहेत. घरात चर्चा काय होत्यात, ते सास बहू सिरियल चालू असते कुठंतरी. म्हणजे रिॲलिटी सांगतो मी, एक ती सितलीची काहीतरी सिरियल होती,
आणि मी गावाकडे गेलो होतो आणि बाया खुरपताना चर्चा काय चालली त्यांची, मागाई चर्चा नव्हती चालली. आता शितलीचं काय होईल, म्हणजे रिॲलिटी माझ्या त्यात वहिनी पण होत्या, ताई तिथं सुरडी आलते ना, शिक्षिका आहे आमची वहिनी, ते पण त्याच्यात. आणि लोक ते मालिका लागायच्या अगोदर सगळे कामं उरकून जर जेवायचं असेल ना तर तिथं ठेवलं, जेवायला घ्या, ते मालिका बघत बसतात. मग त्याच्यात काय फक्त भांडणं असतात. मुद्दा काय माहिती का, मुद्दा मला हे सांगायचं की आपले जीवन जगण्या मरण्याच्या प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज महागाई वाढली का, किती घरात महागाईची चर्चा होती, नाही ना, महागाईची चर्चा नाही होत, तुमच्या मालिकेची चर्चा होत्यात. मालिकेची चर्चा, हिनं असं केलं, तिनं तसं केलं, ते अनेक मालिका मी काही बघत नाही, आमच्या घरात गेल्या 10 वर्षापासून टी व्ही नाही आहे. तर त्याच्यामुळे मला सांगताना जी चर्चा, मी मला तुमच्या चर्चा काय चालल्या आहेत. तर मुद्दा असा आहे की आपले जगण्या मारण्याचे प्रश्न आपल्याला डिफाईन करायचे, ठरवायचेत काय आहेत, आणि त्याच्या बाबतीतली कारणं काय आहेत, ही निर्माण होण्याची कारणं काय आहेत, आणि त्याच्यावर उपाय काय आहेत, हे आपल्याला शोधायचं आहे. ते आजच्या आज होणार नाही. त्यासाठी आपल्याला अनेक वेळा अभ्यास करावा लागेल. आपण एकत्र राहू. तुम्हाला ज्या ज्या वेळेस वाटेल त्या त्यावेळेस इथं आपले अनेक मान्यवर आहेत. सुभाष काका येतं, चंदन शिवे सर आहेत, पानसरे मॅडम आहेत, भैरनाथ वाकळे आहेत, हे अनेक लोक आहेत, बनशी सातपुते आहेत पाठीमागं, हे सगळे लोक आहेत, यांना त्या गोष्टी माहिती आहेत, ते तुम्हाला सांगतील. आणि तुम्हाला एका वेळेस जर सांगितलं ना तर ते पचायचं नाही, ते हळूहळू आपण घेऊन जाऊया. तर मी असं समजतो की आज आपलं हे सत्राचं माझ्या प्रास्ताविक करून उद्घाटन झालं असं समजतो. थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद.